सार्वजनिक जीवनातील व्यक्तींच्या प्रत्येक हालचालीवर आज सोशल मीडियाचे बारीक लक्ष असते. राजकारणी, अभिनेते किंवा अन्य प्रसिद्ध व्यक्ती एखाद्या खासगी समारंभात सहभागी झाले, एकमेकांना शुभेच्छा दिल्या किंवा साधे अभिवादन केले तरी त्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे काही क्षणांत व्हायरल होतात. त्यानंतर त्या प्रसंगावर विविध स्तरांवर चर्चा सुरू होते. अलीकडे एका लग्न सोहळ्यातील व्हिडिओवरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्या प्रसंगाकडे केवळ सामाजिक शिष्टाचार म्हणून पाहिले, तर काहींनी त्यावर टीका करत विविध अर्थ लावले. त्यामुळे सोशल मीडियावरील चर्चांचा वेग आणि त्याचा सार्वजनिक प्रतिमेवर होणारा परिणाम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सार्वजनिक पदावरील व्यक्तींना समाजाकडून अधिक जबाबदारी, संयम आणि शालीनतेची अपेक्षा असते. त्यांच्या प्रत्येक कृतीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग देखील अनेकदा सार्वजनिक चर्चेचा विषय बनतात. मात्र कोणत्याही वैयक्तिक क्षणाला राजकीय किंवा सामाजिक रंग देणे कितपत योग्य आहे, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही सेकंदांचे व्हिडिओ किंवा एखादे छायाचित्र संपूर्ण घटना सांगत नाही. त्यामागील संदर्भ, परिस्थिती आणि प्रसंग समजून न घेतल्यास गैरसमज निर्माण होण्याची शक्यता वाढते. लोकशाही व्यवस्थेत सार्वजनिक व्यक्तींवर टीका करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. मात्र ती टीका तथ्यांवर आधारित, सभ्य आणि संयमी असणे आवश्यक आहे. अपमानास्पद भाषा, वैयक्तिक टोमणे किंवा अपुष्ट माहितीच्या आधारावर केलेल्या प्रतिक्रिया यामुळे चर्चेची पातळी खालावते. त्यामुळे सोशल मीडियावरील कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची पडताळणी करणे आणि विवेकाने मतं मांडणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सार्वजनिक व्यक्तींनीही आपल्या वर्तनाबाबत संवेदनशील राहणे आवश्यक असले तरी समाजासमोरील खरे प्रश्न आणि सार्वजनिक धोरणांवरील चर्चा अधिक महत्त्वाची असल्याचे मत अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे.